रेकॉर्डिंग केलं. छान रेकॉर्डिंग केलं. बरं बरं. मला ॲडिशनल सांगायचं म्हणजे आता हे जे चालत असतो मी इथे किंवा नवी मुंबईला हां चालताना हे जे तुम्ही मनाचं हे म्हटलं ना, मी आत्मशुद्धीचे काही मंत्र म्हणा सांगा. हे ज्ञानप्रबोधिनीच्या उपासनेतनं आलेले. हां काय ते असे आहेत. ओम पृथ्वी अप तेजो वायु आकाशामे शून्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा. ज्या पंचमहाभूतांपासून माझे शरीर झालेले आहेत ती शुद्ध हो. अच्छा. ज्योतिरहम, मी ज्योती आहे, मी हे आहे. विरजा विपाप्मा, विरजा म्हणजे स्वच्छ, विपाप्मा पापमुक्त, अशा अवस्थेत भूयासम सगळ्या सराउंडिंगला सगळ्या मी स्वतःला अर्पण करतो. असे मंत्र आहेत. म्हणजे आता पुढे आता हा पृथ्वी आप ते झाल्यानंतर म्हणजे हे असतं प्राण अपान व्यान उदान समानामे शून्यंता, परत ज्योतिरहम विरजा विपाप्मा, मग शब्द स्पर्श रूप रस गंधामे शून्यंता ज्योतिरहम विरजा विपाप्मा भूयासम स्वाहा. मग आपण व्यक्त कसं होत असतो, मनसा वाचा काया कर्मा, बरोबर. मनो वाक काय कर्माणि मे शून्यंता ज्योतिरहम विरजा विपाप्मा भूयासम स्वाहा. मग 5 कोश सांगितलेले. ओम अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमया मे शून्यंताम ज्योतिरहम विरजा विपाप्मा भूयासम स्वाहा. मग पुढे ते ओम आत्मा मे शून्यंता अंतरात्मा मे शून्यंता परमात्मा मे शून्यंता ज्योतिरहम विरजा विपाप्मा भूयासम स्वाहा. मग एक मी स्वतः ॲड केलेलं आहे. वा. ओम स्थिती फिजिकल स्टेट, गती, मती, धृती करेज, वृत्ती ॲटिट्यूड, नीती मोरॅलिटी. ओम स्थिती गती मती धृती वृत्ती नीती मे शून्यंता ज्योतिरहम विरजा विपाप्मा भूयासम स्वाहा. माझ्या वॉकिंगमध्ये चालता चालता दीर्घ श्वसन, चालता चालता प्राणायाम, म्हणजे 4 पावलात श्वास घ्यायचा, 8 मध्ये रोखून धरायचा, 6 मध्ये सोडायचा, 6 मध्ये घ्यायचा, 12 रोखून धरायचा, 10 सोडायचा, 4 मध्ये घ्यायचा, 16 रोखून ठेवायचा आणि 8 मध्ये सोडायचा. अशी आवर्तनं 3-4 करतो. मग हे मंत्र. आपलं काय नाव आहे पूर्ण? माझं नाव राजीव बसरगेकर. काय करता आपण? मी आता रिटायर झालेलो आहे. काय कुठं होतं? बऱ्याच ठिकाणी होतो. मी पहिल्यांदा UD-सिटीत मी शिकवलं, मुंबईला UD माटुंग्याला. बरं. त्यानंतर मग मी ह्याच्यात होतो MIT मध्ये पॉलिमर इंजिनिअरिंग सगळं स्थापन झालं, तिथं मी काम करत होतो. मग परत रिलायन्स कंपनीमध्ये होतो. नंतर मग APPL इंडस्ट्री म्हणून इकडे एक आहे, त्यांच्या रिसर्च टेक्नॉलॉजी म्हणून होतो. आरोग्याविषयी लोकांना काय सांगाल तुम्ही? आरोग्याविषयी मी आरोग्य हे काय आपल्या हातातली हे गोष्ट आहे. हातातली गोष्ट आहे. तिचा ताबा सोडायचा का नाही सोडायचं हे तुमचं. तो ताबा आता मी माझ्या हेरिडेटरी डायबिटीस आहे. आई वडिलांना, आईला 25-25, मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला. मला डायबिटीस झाला. डॉक्टर म्हटले तुम्हाला होणारच होता, तुमचे सगळे व्यायाम असल्यामुळे 10-12 वर्ष उशिरा झाला. पण मग ते कंट्रोलमध्ये ठेवा. व्यायामामध्ये आहारामध्ये. आहार कसा घेता तुम्ही? कसा म्हणजे आहारामध्ये काय असतं तुमचं? आहारामध्ये म्हणजे काय आहे की लक्ष ठेवायचं की कार्बोहायड्रेट कमी ठेवायचे. प्रोटीन्स कायम, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यामध्ये आल्या पाहिजेत. बरोबर. आणि बाकी जीवनसत्व आलं पाहिजे. ते आता म्हणजे पालेभाज्यातनं जीवनसत्व येतात. बरोबर आहे. डाळी, मूग, हे ते मटकी, अमुक तमुक, मोड आलेले किंवा काय असेल ते उसळी केल्या, काय केल्या, त्याच्यामधनं तुम्हाला प्रोटीन्स येतात. शाकाहारी माणसं, मांसाहारी माणूस अंडी खाऊ शकतो, हे खाऊ शकतो. मटण खायचं तर त्याच्यामध्ये फॅट येऊ शकते. फॅट एक बघावी लागते. फॅट जास्त येऊ नये, त्यामुळे त्याचा संबंध परत कोलेस्ट्रॉलशी असू शकतो. बरं. तुमचं वय काय आता?
माझं वय मी 68 पूर्ण 69 चालू होता. अरे वा वा, छान छान. डिसेंबरला होईल माझ्या ते 69. आरोग्याविषयी खूप तुम्ही जागरूक आहात. नाही, आता ते चला. स्वतःसाठी आहे मी जागरूक, लोकांसाठी नाही. दुसऱ्यांना पण संदेश देतात हा, आहात. म्हणजे आता तुम्ही छान काहीतरी ते हे करत होता, रेकॉर्ड करत होता, तेव्हा मला हे आत्मशुद्धी म्हणजे मनाचं तुम्ही बोलत होता की शरीराचे टॉक्सिन्स काढले, मनाचे टॉक्सिन्स काढणे, त्याची प्रक्रिया काय असू शकते, त्या दृष्टीने मी हे आत्मशुद्धीचे मंत्र वगैरे सांगतो. वा वा वा, शुद्ध. मित्र, अतिशय सुंदर असं साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. पुणे येथे मी आलेलो असताना भेट झाली. चांगल्या माणसाची भेट होणं अतिशय चांगली गोष्ट असते. धन्यवाद. या व्हिडिओचा आपण